सॉरी 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 सॉरी, तुझा चष्मा तर तुटला। चष्मा? तू दांडिया कशी खेळणार? त्यापेक्षा मी काय म्हणते, तू घरी निघून जा। आता इथे कॉम्पिटिशन सुरू होणार आहे, ज्या कॉम्पिटिशन मध्ये माझी आणि माहीची जोडी जिंकणार आहे, कळलं ना? काय म्हणत होती ग? हे घे। तुटला? मुद्दाम तोडला ना तिने? तिला माही बरोबर दांड्या खेळायचा आहे ना? आगाऊ। सायली, जाऊ दे, मला नाही ते थांबायचंच नाही। मी जाते घरी। तन्वी थांब, जाते घरी काय जाते? अगं माहीने किती मुश्किलीने परमिशन काढली प्रिन्सिपल मॅम कडून दांडियासाठी, आणि तू घरी जाणार आहेस? त्याचं थोडं सुद्धा कौतुक नाही तुला? हा तन्वी, आणि अगं दांडियाचं तू कसलं टेन्शन घेतेस? मी आहे ना। आज त्या पल्लवीचा सगळा माज उतरवूया, यापुढे माहीच्या नादीच नाही लागली पाहिजे। बघच आगाऊ कुठली। चकी, ठीक आहे। तन्वी कुठे? अरे ठीक आहे। हॅलो हॅलो, चेक चेक, माइक टेस्टिंग। तन्वी, माही आला बघ। तो पिवळ्या रंगाच्या ड्रेस मधला मला लांबच दिसत नाहीये ना। अगं तो काय समोर उभा आहे? तुला शोधतोय। हो तन्वी, तुझ्याकडेच बघतोय। चला तर मग आपण स्पर्धेला सुरुवात करूयात। आता इथे जे गाणं वाजतंय ते बंद होणार आहे, आणि त्याच क्षणी जी व्यक्ती तुमच्या समोर असेल ती व्यक्ती तुमची पार्टनर असणार आहे। तर मग सुरू करूयात। चला एक सर्कल बनवा। चला तर मग सुरू करूयात। म्युझिक। सायली, माझ्या जवळच थांबा, मला सोडून जाऊ नको। हो मी आहे, चल। एकतर आधीच दिसत नाहीये काही। आज काही खरं नाही हा। अगं माही कंटिन्युअसली तुझ्याचकडे बघतोय। हो हो, आणि त्याला काही फरकच पडत नाहीये, सगळे त्याच्याकडे बघतायत, नाही बघत आहेत। पण मला दूरचं काहीच दिसत नाहीये ग सायली। दिसतोय मी। तन्वी मनाच्या डोळ्यांनी बघ, दिसेल मी। दिसलो मी? थोडा धुसर दिसतोस। ओळखू शकतेस ना मला? माही, तुला बघण्यासाठी मला डोळ्यांची गरज नाही। अरे माहीचा आवाज इतका खास आहे की कोणीही कसंही ओळखू शकतं। चला तर मग इथे आता प्रत्येकाची जोडी जमलेली आहे। ऍक्च्युअल आपण स्पर्धेला सुरुवात करूयात। माही, मी तुला म्हटलं होतं ना
की आपण दोघच पार्टनर्स बनणार म्हणून. तन्वी, कम ऑन. तन्वी, 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 तन्वी. चला तर मग आपल्यातली विजेती जोडी आहे माही आणि तन्वी. मी माही आणि तन्वीला स्टेजवरती येण्याची विनंती करतो. तन्वी, ही सगळी लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. आपल्यासाठी. माही, हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडतंय आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे घडतंय. आणि आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. वाव. पण आम्ही एकमेकांना मिठी मारलेली असताना नंतर लगेचच आईने आम्हाला पाहिलं. म्हणजे माहीची तर वाटच लागली असेल, कारण ही डायरीवाली मुलगी पद्मिनी मॅडमची मुलगी आहे, म्हणजे त्या प्रिन्सिपलची मुलगी आहे हे त्याला कळलं असेल. अरे बापरे. गौरी, गौरी, अगं तू इथे काय करतेस? बाहेर दांडिया कॉम्पिटिशन सुरू होईल आता. हो, दांडिया कॉम्पिटिशन. अगं मी तर विसरूनच गेले होते त्याच्याबद्दल. काहीही करून मला ती कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे, कारण त्याचं प्राइज म्हणजे 15,000 रुपये कॅश मिळणार आहे. अगं हो, पण त्यासाठी जावं लागेल ना आपल्याला. अजून तर चेंज करायचंय, त्यात अर्धा तास जाईल. चल अगं तू हो ना पुढे. मी येते अंदर. पटकन ये. हो, येते. पटकन. बाय 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 बाय.
तू इथे कसा दरवर्षीप्रमाणे घरी नाही गेलो का? दांडिया खेळणार आहेस? जाणारच होतो. प्रिन्सिपल सरांनी सगळ्या प्राध्यापकांना अटेंडन्स कंपल्सरी केलाय, त्यामुळे थांबलोय. गुड इव्हनिंग मित्रांनो. सर्व प्राध्यापक मित्र आणि पेठे महाविद्यालयातील सगळा स्टाफ, आपणा सर्वांचं या दांडिया स्पर्धेमध्ये मी स्वागत करतो. गेले काही दिवस कॉलेजचं वातावरण हे अस्थिर होतं आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ होतो आणि म्हणूनच ती मरगळ झटकण्याकरता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने भाग घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरप्राईज. आजपर्यंत सर्व प्राध्यापक हे या इव्हेंट करता फक्त हजर राहत होते, तर यावेळी कंपल्सरी प्रत्येक प्राध्यापकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. अभिमन्यू सर, तुम्ही सुद्धा. हे बघा अभिमन्यू सर, वाईट घटना या घडतच असतात, त्यामुळे आपण आपलं मॉरल डाऊन करून चालत नाही आणि खचून जाऊन पण चालत नाही. आणि कॉलेजच्या हितासाठी आपण सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी करून त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. चला आता 2 गट पाडा. आता एक एक विद्यार्थ्यांनी इथे यायचं, इकडनं एक एक चिठ्ठी घ्यायची. त्या चिठ्ठीमध्ये त्याच्या पार्टनरचं नाव लिहिलं असेल, त्याच्याबरोबर दांडियाचा डान्स करायचा. हे ऐका का नाही? शिवांग शिवांग अरे यार, एकदम माझी आणि अभिची जोडी कशी तयार होणार हे प्रिन्सिपल पण न चिठ्ठ्यांचा घाट घातलाय. ए, आपली चिठ्ठी कोणीच का उचलत नाहीये? तेच ना, नावच येत नाहीये यार आपलं. गौरी, तुला जर प्रिन्सिपल सरांबरोबर दांडिया खेळायला लागलं तर? गप गप, त्यांच्यासोबत खेळायला लागलं तरी चालेल, फक्त आपली चिठ्ठी असली पाहिजे, आपलं नाव असलं पाहिजे त्यात. असं समज कोणतरी लकी माणूस काढणार आहे तुझ्या नावाची चिठ्ठी. डॉली, सर तुम्हाला पण माझीच चिठ्ठी मिळाली होती का काढायला? अगं मला कुठे माहिती होतं चिठ्ठीत कोणाचं नाव लिहिलंय. मी चिठ्ठी काढली, तुझं नाव निघालं. सर पण तुम्हाला खेळता येतं ना? म्हणजे मला काही करून ही स्पर्धा जिंकायची. हे बघ, जिंकणं किंवा हरणं हे सगळं त्याच्या हातात आहे. त्याच्या प्रिन्सिपल? बापरे, म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल सरांना अरे तुरे करता? काही काय बोलतेस, नोकरी जाईल माझी. चल खेळूया आपण, खेळूया. चल चल चल. अरे काहीतरी गणित चुकलेलं दिसतंय. अभिमन्यू सर, तुम्ही इकडे एकटे आणि ह्या यांच्यापैकी तुमची कोण पार्टनर होते ते बघूया.
बापरे, अभिमन्यू सरांबरोबर दांडिया खेळायच्या म्हणजे माझी तर वाटच लागेल. सर प्लीज 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 माझी चिठ्ठी उचलू नका, रागिणी मॅमची उचला. गौरी, तू मागच्या जन्मी काय पाप केले काय माहिती, तुझ्या वाट्याला हे कडूच सरच येतात नेहमी. कपरे, अभि, तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. आणि अभिमन्यू सरांची पार्टनर आहे रागिणी मॅडम. अभिनंदन. सरांच्या काही गोष्टी लक्षात येत नाही. त्या बाकावर ऑलरेडी आपल्या दोघांची नावं लिहिली, त्यात हे असं जोड्या लावून गरबा खेळायला लावणं म्हणजे अजून लोकांना बोलायला एक कारण मिळेल. अरे कालपर्यंत तूच म्हणत होतास ना अभि, लोकांकडे लक्ष देऊ नकोस म्हणून. चल खेळूया आपण. तन्वी,